हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. आज सकाळ सकाळी फौजी साहेबांनी लईच मनावर घेतलेलं होतं की सगळी क्लिनिंग वगैरे करायची. आता क्लिनिंग का करतायत? कारण की इकडच्या जी जागा आहे की नाही, तर त्या जागेमध्ये कचरा थोडासा जास्त होता. तर मग तो कचरा की नाही, म्हणजे आता इथून गावात जायला शॉर्टकट आहे, तर मग तिकडे जाताना रस्त्यावरतीच तो कचरा पडलेला असायचा. मग ते म्हणले की येता जाता तो कचरा दिसतोय, त्यापेक्षा तो कचरा तिथे टाकण्यापेक्षा मी इथं जाळ करून देतो, म्हणजे तिथं थोडंसं उकिरंडा असल्यागत आहे, मग तिथं थोडंसं तुम्ही टाकत चला, म्हणजे की नाही जास्त असा कचरा पण नाही होणार. आणि सकाळ सकाळी ना असं ते जिरे पाव आणि जिरे टोस्ट वगैरे असतात ना, तर ते ताजे ताजे असे भेटून जातात. दर बुधवारी ही गाडी येते. आणि मग मी आत्तीच्या मागं लागलेली होती की ते कुठे येतात का बघ. तर आत्ती म्हणली बुधवारची गाडी येते तर त्यावेळेस घेऊया. मग आत्तीने ना लगेचच जाऊन तिथं घेतलेले होतं आणि तिथं खरेदी करते तोपर्यंत फौजी साहेब पाठीमागून गेलेले होते. मग ती विचारत होती काय घेऊन म्हणून. मग ते म्हणलेत की टोस्ट आणि मग पाव घे. मग असं दोन्ही घेतलेलं होतं आणि मग ते दोन्ही घेऊन आलेले होते. आता बाकीचं पण जे काही असेल ना बेकरीचं सामान, ते सुद्धा त्यांच्याकडे भेटत असेल, पण आम्हाला जेवढं पाहिजे होतं ना तेवढं आत्तीनं घेतलेलं होतं. आणि नंतर मग काय आमच्या घरात हे खारी जे जिरा पाव किंवा जिरा टोस्ट असतात ना, तर ते सगळ्यांना आवडतात. आणि सकाळ सकाळचं असं बाहेरचं वातावरण होतं. फौजींनी ना स्कूटी बाहेर काढलेली होती खूप दिवसातून, ती आतमध्ये होती जिन्याच्या खाली, तर तिलासुद्धा स्वच्छ करायचं ठरलेलं होतं. मग त्यांचंच ते चाललेलं होतं काम, पूर्ण जिन्यातली क्लिनिंग त्यांची चाललेली होती आणि साईडची सुद्धा. तोपर्यंत मी बसले तर कृष्णाला घेऊन, कारण की फौजी साहेब पण बाहेर गेलेत, आत्ती लागली आत आवरायला, बाकी सगळं आवरून झालं आमचं. आणि आज नियोजन आहे गुलाबजाम. तर आज आम्ही आहे चौघंजण नुसतं घरात, कारण की मामा, आत्ती, मी आणि फौजी साहेब आणि कृष्णा असं आम्ही 5 जण आहे. तर आज का नाही गुलाबजाम करायचं ठरलं आहे. आणि गिट्सचं जे गुलाबजामचं पाकिट आहे ना, तर तेचंच मी करणार आहे. आणि ताजं ताजं तूप पण केलेलं आहे आज, कारण की दीदीनं तूप नेलेलं होतं ना तिकडं जाताना. तर दीदीनं तूप नेलं म्हणलं तूप पूर्ण संपलेलं घरातलं. मग तुपाचा म्हणजे म्हणलं की आज ठीक आहे चला गुलाबजाम ताज्या तुपातच करूयात. आणि मस्त होतं ते. तर ती काय रेसिपी मी दाखवणार नाही आहे तुम्हाला, तर ती सगळ्यांनाच माहिती आहे. त्यावेळेस कृष्णाला की नाही वाफारा देत होतो ना, तर वाफाऱ्यानं थोडंसं कमी येत होतं. पण परत काय झालं की म्हणजे सर्दी, आता थंडीचं वातावरण बघू शकता, आमची इथं कॅनेल जवळच आहे. कॅनेल जवळ असल्यामुळे की नाही थंडीचं प्रमाण इतकं जास्त वाढलं ना की लहान बाळांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सर्दी, कणकणी, ताप असं सगळ्यांना चालू झालेलं होतं. मग आत्तीनं काय केलं, एकांजी असते ना, तर ते गुटीच्या दगडावर की नाही हे करून घासून का नाही परत त्याच्या छातीला, नाकाला थोडंसं आणि का नाही कपाळावरती त्याला का नाही रात्री झोपताना हे केलेलं होतं. ते एकदाच केलेलं होतं, तर त्याच्यावर त्याची सर्दी थोडीशी कमी आलेली आहे. मग आता आज संध्याकाळी पण तो आम्ही प्रोग्राम करणार आहे, कारण की का नाही त्यानं म्हणजे चांगला रिझल्ट त्याला आलेला आहे की बाबांनो त्यानं कमी आलं आहे म्हणून. आणि तो आता चांगला खेळतो. आज तरी तो चांगला खेळतो, नाही तर 2 दिवस पूर्ण त्याची तब्येत खराबच होते. आणि स्वयं पण आजार आहे, त्यामुळं काय लहान मुलं घरात आजारी असले की काय सुचत नाही, काही करू वाटत नाही. तर आज कुठेतरी थोडंसं बरं वाटतंय. कृष्णा, ए कृष्णा, नाही कृष्णा, माव कुठे गेली रे? माव कुठे गेली? कृष्णा, ए कृष्णा. त्याला आज थोडंसं बरं वाटायला लागलं, त्यामुळं की नाही आम्हाला पण थोडंसं बरं वाटतंय. कारण की की नाही लहान मुलं घरात आजारी असली की नाही अक्षरशः नको वाटतं. कोणतं काम जरी करायला लागलं तरी मन सारखं पोरांच्याकडे बघत असतं, कारण की आता त्यांना बरं वाटते का, त्यांना कधी बरं वाटायचं. आणि त्याला शनिवारी अजून एकदा दवाखान्यातनं जाऊन आणला, कारण की 2 टाईमची त्याची सर्दी, खोकला याचं औषध होतं तापावरचं. मग औषध का नाही चेंज करून आणले आम्ही, कारण की नाही म्हटलं त्यानं कमी येईना, तर म्हटलं औषध तर चेंज करून आणावं. चेंज केल्यानंतर मग थोडंसं त्याला बरं वाटायला लागले तेव्हापासून. आहे ना कृष्णा? कृष्णा, एक हा. हाय, तू कर. हाय, इकडनं कर. हाय, हाय, ए हाय, तू कर. हाय, तू कर की. हाय, 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 हाय,
हाय 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 हाय. इकडं बघून इकडं. हां हाय. तू कर हाय. फ्रूट कस्टर्ड केलेलं होतं काल, तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती. मग म्हटलं ठीक आहे, आज नको करायला, उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकावं म्हणून म्हटलं तर तुमच्यासोबत तो पण व्हिडिओ शेअर करावा. तर छान झालेलं होतं, पहिल्यांदाच केलेलं होतं मी फ्रूट खंड नाही, फ्रूट कस्टर्ड. तर म्हणजे आता फळ आणलेली होती, फळ तर काही सर्दीमध्ये जास्त खाऊ वाटत नाहीत. तर मग काय केलं, तर म्हटलं आता काहीतरी ह्याचं बनवावं, म्हटलं मात्र करण्यापेक्षा, कारण की नाही खराब होऊन जाण्यापेक्षा म्हटलं काहीतरी याचं करावं. तर मग नंतर म्हटलं ठीक आहे, तर त्याचं फ्रूट कस्टर्ड करावं. तर रात्री केलेलं होतं, तर सगळ्यांना आवडलेलं होतं ते. मग म्हटलं तुमच्यासोबत पण ते शेअर करावं, है ना कृष्णा. आमच्या कृष्णाला ही का नाही फ्लावर पॉट हा खूप जास्त आवडतो. तो जर फ्लावर पॉट असं पुढं धरला ना, लय छान त्याच्यासोबत खेळत बसतो, है ना कृष्णा. कृष्णा आई मारल. आई जो छान आहे बाई, पण ठेवायचा कुठे, त्यात काय मोठे बांधूया घंटे. कोण आहे रे, कोण आहे. आऊ. आता घरात काहीच तूप नव्हतं म्हणून म्हटलं ठीक आहे, जेवढी शाई निघली तेवढ्या शाईचं तरी तूप काढावं, कारण की थेंबे थेंबे तळे साचे, थोडं का होईना खायला तरी ताजं ताजं तूप होईल. आणि गिट्सचे गुलाबजाम करायचे होते, ते मी गुलाबजाम करून घेतले. जास्त काही वेळ नाही लागला, कारण की आत्तीनं घेतलेलं होतं कृष्णाला, त्यामुळे लई काही वेळ लागला नाही. थोडक्यात माझे गुलाबजाम सगळे तयार झालेले होते. आणि जर आपलं मिश्रण अगदी बरोबर असेल की नाही, म्हणजे व्यवस्थित अगदी जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असं जर असेल ना, तर मग आपले गुलाबजाम मुरायला, म्हणजे पाकात मुरायला ना टाईम लागत नाही, आणि ते आपण लगेचच तासाभराच्या आतच आपण खाऊ शकतो. कसं तर जर तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे असेल ना, तर मी पुन्हा कधीतरी तुमच्यासोबत एकदा नक्की शेअर करेन. आणि छान असे मोठे मोठे माझे गुलाबजाम मस्त असे तयार झालेले होते. आणि संध्याकाळच्या वेळेस आत्ती लागलेली इथं फेऱ्या मारायला, कारण की दिवस असाच जातो, मुलांच्या ह्याला घेतला की त्याला, त्याला घेतला की ह्याला, पण स्वयं काय नव्हता. त्यामुळं कृष्णाला तरी घेऊन त्याच्यासोबत थांबून ना पाय असे घरातच, आता मोकळे पाय करण्यासाठी तर बाहेर तरी यावंच लागतं. ती जास्त काही लांब जात नाही, मग अंगणातल्या अंगणात अशी फिरत बसते, कारण की जास्त लांब गेलं तर बाकीचं पण काम आवरायचं असतं आणि कृष्णाला घ्यायचं सुद्धा असते, त्यामुळे ती लई काही लांब जात नाही. तर इथं बघू शकताय बटन फूल म्हणून एक गुलाबाचं फूल आहे, तर तिला फुलं अशी इतके छान लागलेले आहेत ना, असा गुच्छच तयार झालेला आहे, तो बघून अगदी छान वाटत होतं. आणि पलीकडं काय तर चाललेलं होतं, तिकडं जे घाण वगैरे होतं ना ते जाळून टाकायचं चाललेलं होतं. आणि ह्या ज्या कुंड्या आहेत ना, त्या तुमच्याशी खूप दिवसापासून शेअर करायचे होते की त्या कशा बांधलेल्या आहेत त्याला म्हणून. तर त्या जी कुंडी आहे की नाही, आता ही 20 रुपयाची कुंडी आहे. तर ही 20 रुपयाच्या कुंडीला की नाही साईडून वरच्या साईडला की नाही 2 होल पाडलेले आहेत, आणि ही जी तुम्हाला तार दिसते छोटीवाली एकदम सिंगलवाली तार असते ना, ती त्यातून वळून घेतले आणि मग त्या अँगलला बांधलेले. म्हणजे इतकं सोपं हे काम होतं. काय काय वेळेस आपलं म्हणजे आपल्याला सुचत नाही की आपण ही कुंडी अशी लावायची, तर मग आपण कसं करू शकतो. अशा कुंड्यांना एकदम आपण बघितलं ना दिसताना छान दिसतात, कारण की अँगलला अशा अडकवलेल्या आहेत. तुमच्याकडे सुद्धा असं करायचं असेल ना, तर तुम्ही सुद्धा असं करू शकता. घरात लहान मुलं आणि त्यात ना जॉईंट फॅमिली असेल तर कधी कधी ना किचनकडे थोडंसं दुर्लक्ष होतं, आणि कधी तर दुर्लक्ष झालेलंच लक्ष गेल्यानंतर किचनमधले अदलाबदल करावी लागते. मग का नाही जास्त काही केलं नव्हतं, फक्त ना जे ग्लास आणि वाट्या आहेत ना त्यांची जागा चेंज केलेली होती, आणि तांब्या इकडच्या साईडला ठेवलेले होते. म्हणजे थोडीशी चेंज केलेली होती, पण दिसताना अगदी छान दिसत होतं, अगदी बघण्याला असं वेगळेपणा दाखवत होता, आणि ते बघूनच छान वाटत होतं. डबे वगैरे अगदी व्यवस्थित ठेवलेले होते. आता डब्यांमध्ये कसं होतं की गडबडीच्या वेळेस आपण काय पण घेतो लगेचच तसं ठेवतो, आणि नंतर मग ते म्हणलं की ते सुद्धा सगळे डबे खाली घेतले आणि सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतले. आता जे चटणी मिठाचे डबे आहेत ना ते आम्हाला चेंज करायचे आहेत. आता ते कधी चेंज करणार आहेत, ते ऑनलाईन घ्यायचे की ऑफलाईन घ्यायचे हेच समजना झाले, म्हणून त्याच्यासाठी ते थांबलेलं आहे.
बघू कधी तर घेतले ना तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. छान असं किचन बघितल्यावर मनाला किती प्रसन्न वाटतं ना. आता जास्त उशीर न करता आपल्या रेसिपीकडे वळूयात. तर कस्टर्ड पावडर आणलेली होती ती मँगो फ्लेवरमध्ये होती. आता ती मँगो फ्लेवरमध्येच भेटते, पण जी आणलेली होती ना ती 30 रुपयाला अशी भेटलेली होती. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये ना रूम टेम्परेचरवर असणारं दूध जे आहे ना, म्हणजे जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही असं जे असतं ना, तर ते दूध घ्यायचं आणि त्याच्या ह्याच्यानुसार मिश्रणानुसार ना त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. जास्त पातळही करायचं नाही, जास्त घट्टही ठेवायचं नाही. तुम्ही बघू शकता इथं मी स्ट्रक्चर कसं ठेवलेलं आहे. आणि एक कढई घ्यायची, त्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं आणि 2 ग्लास इथं मी दूध घेतलेलं आहे. तर 2 ग्लास दूध घेतले, तुम्ही समजून जा की ते किती असेल. तर 2 ग्लास दूध घेतल्यानंतर त्याला छान अशी उकळी येऊन द्यायची पहिल्यांदा. तर त्याला व्यवस्थित अशी उकळी येऊन दिली तरच मग आपण पुढचं काम करू शकणार आहे. आणि नंतर आता बघू शकता इथं की उकळी चांगली आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर ना त्यामध्ये जे आपण कस्टर्ड पावडरचं जे स्ट्रक्चर केलेलं आहे, मिश्रण जे केलेलं आहे, तर ते त्यामध्ये ओतून द्यायचं. ते सगळंच ओतून दिल्यानंतर परत पुन्हा एकदा त्याला छान असं हलवून घ्यायचं, एकसारखं हलवून घ्यायचं आणि गॅस आपला मीडियम टू हाय ठेवायचा, म्हणजे जास्त कमी नाही जास्त हायसुद्धा नाही. तर असं एकसारखं मिश्रण आपण हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी आता अर्धी वाटी साखर घातलेली आहे. अर्धी वाटीला थोडेसे 1-2 चमचावर जास्त, म्हणजे मिश्रण आपलं गोडही झालं पाहिजे आणि जास्त कमी गोडही झालं नाही पाहिजे, म्हणजे मीडियम अंगापुरतं जसं म्हणतात ना त्या टाईपमध्ये. आणि मी असं पूर्ण असं हलवून घेते एकसारखं स्ट्रक्चर. आता ह्याला आपल्या स्ट्रक्चरला खूप पातळसुद्धा ठेवायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही, म्हणजे ह्याला एकदम असं मीडियममध्ये ठेवायचं आहे. आता इथं आपलं 2 ग्लासचे दूध 1 ग्लास दूध झालं पाहिजे, म्हणजे इथं बघू शकता मी पळीच्या साहाय्यानं तुम्हाला दाखवते किती घट्टसर असा पण आलेला आहे दुधाला. आणि ते दूध असं एकसारखं तुम्हाला मिश्रण करून घ्यायचं आहे, एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं होतं. तर मग एकसारखं असं हलवल्यानंतर असं आपलं मिश्रण झालेलं आहे. आता मी पळीच्या साहाय्यानं तुम्हाला दाखवते की कसं हे झालेलं आहे ते. पाठीमागं पळीवरती ना तुम्ही एक रेघ अशी वळून बघू शकता, तर त्यामध्ये घटसरपणा जर दिसला तर समजायचं की आपलं दूध एकदम असं परफेक्ट झालेलं आहे. आता इथं बघू शकता किती छान असं परफेक्ट मिश्रण झालेलं आहे. आता हे दूध ना मी पातेल्यामध्ये ओतून घेते, कारण की नाही आता आपल्याला फ्रूट कस्टर्ड बनवायचं आहे. आता फ्रूटमध्ये मी घेतलेलं आहे केळी, सफरचंद, डाळिंब आणि काळे मनुके. आता काळे मनुके घरी नव्हते, फौजी साहेबांनी येताना घेऊन आलेले होते आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे घरात असतील ते तुम्ही घालू शकता. आता इथं आपलं जे फ्रूट कस्टर्ड आहे ना ते अगदी तयार झालेलं आहे. अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. खूप छान लागते, घरात सगळ्यांना आवडली आणि आम्हालासुद्धा सगळ्यांना आवडली. पुन्हा एकदा मी नक्कीच घरी बनवणार आहे. तर चला व्हिडिओ आजचा मी इथंच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.